नाशिकमधील एका तथाकथित भोंदूबाबाची काळी दुनिया उघड होते आणि या कथेत फक्त अंधश्रद्धाच नाही तर कोट्यावधींचा घोटाळा, बनावट आयकर छापे आणि विश्वासघाताचं धक्कादायक जाळं समोर आलंय। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात आधीच गंभीर गुन्हे दाखल असताना आता शिर्डी पोलिसांच्या तपासात आणखी खळबळजनक माहिती समोर आली आहे। बलात्काराच्या तिसऱ्या गुन्ह्यात त्याला वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच बेकायदेशीर सावकारी, जमीन व्यवहारातील फसवणूक आणि समता नागरी पतसंस्थेतील शेकडो खात्यांशी संबंधित गैरव्यवहार या सर्व प्रकरणांमध्ये अशोक खरातची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। तपासात उघड झालेल्या माहितीनुसार अशोक खरात हा आपल्या श्रीमंत भक्तांनाच टार्गेट करायचा। उद्योजक, बिल्डर्स, मोठमोठे अधिकारी हे त्याच्याकडे मार्गदर्शन आणि तंत्रमंत्राच्या संरक्षणासाठी यायचे। या विश्वासाचा फायदा घेत तो त्यांच्या व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती घ्यायचा। याच माहितीचा वापर करून तो बनावट प्राप्तिकर अधिकाऱ्यांना त्यांच्या ठिकाणी छापे टाकायला पाठवायचा। छाप्यांनंतर तो स्वतः मध्यस्थी व्हायचा आणि मग तडजोड घडवून आणत या प्रक्रियेतून कोट्यावधी रुपये उकळायचा। हा सगळा धक्कादायक प्रकार अशोक खरातनं केल्याचं समोर आलंय। अहिल्यानगरमधील वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सुद्धा या माहितीला दुजोरा दिलाय। आता पोलीस या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास करतायत। हे बनावट छापे नेमके कुठे आणि केव्हा घातले गेले, त्यासाठी कोणत्या व्यक्तींना अधिकारी म्हणून वापरलं गेलं आणि या माध्यमातून उकळलेली रक्कम नेमकी किती आहे आणि ती कुठे गेली, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे। दरम्यान शिर्डी साईबाबा संस्थानातील कर्मचारी विकास दिवटे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात सुद्धा खरातचं नाव चर्चेत होतं। मात्र पुराव्यांअभावी आरोपपत्रातून त्याचं नाव वगळण्यात आलं होतं। आता दिवटेंच्या कुटुंबियांनी सुद्धा फेर तपासाची मागणी केली आहे। पोलिसांनी याबाबत न्यायालयात खरं तर प्रस्तावही सादर केलाय। याशिवाय शिर्डीतील जमीन व्यवहारातील फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातही नव्या पुराव्यांची नोंद झाली आहे, ज्यामुळे खरातच्या अडचणीत वाढ होणार आहे अशी चर्चा आहे। कसं आहे ना, विश्वासाचं नातं वापरून माहिती गोळा करून आणि त्याच माहितीच्या आधारे बनावट छापे टाकून कोट्यावधींची रक्कम उकळण्याचा हा प्रकार केवळ धक्कादायकच नाही आहे तर समाजासाठी मोठा इशारा आहे। शिर्डी पोलीस या संपूर्ण रॅकेटचा तपास करतायत आणि येणाऱ्या काळात या अशोक खरात प्रकरणात आणखी मोठमोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अंधश्रद्धा, पैसा आणि गुन्हेगारी यांचं हे धोकादायक कनेक्शन किती खोलवर गेलंय आणि या प्रकरणात आणखी कोण कोण मोठी नावं समोर येणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।